शुकदेव परीक्षिती राजाला सांगतात की राजा, भगवान श्रीकृष्ण गोकुळात बलरामासह असताना सर्व ऋतू अगदी वसंत ऋतूप्रमाणेच आनंददायक असत. तेथील वने उपवने सुगंधी पुष्पांनी भरलेली होती. मोर, कोकिळा, भ्रमर यांच्या कूजनाने आनंद देणाऱ्या एका वनात भगवान श्रीकृष्ण बलरामासह आणि आपल्या सर्व सोबत्यांसह क्रीडा करण्यासाठी गायींना घेऊन आले. गाई वासरांना चरण्यास सोडून देऊन गोपाळ खेळू लागले. तर त्यांच्या त्या खेळण्याचं एक सुंदर वर्णन वामन पंडितांनी एका कवितेत केलेलं आहे. त्यातली फक्त काही 4 ओळी मी इथे वाचून दाखवते. वनी खेळती बाळते बल्लवांचे, तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे, फुलांचे गळा घालिती दिव्यहार, स्वनाथासवे ते करीती विहार, स्वकौशल्य त्या गुंजमाळा तनाना, गळा घालिती ते करीती तनाना, शिरी बांधती मोरपत्रे विचित्रे, शरीरावरी रेखती दिव्य चित्रे. असं सुंदर वर्णन वामन पंडितांनी केलेलं आहे. आणि तसंच त्या प्रकारचं तिथे असं सुंदर वातावरण होतं आणि ती मुलं तिथे खरंच छान खेळत होती. आता ते खेळत असताना एक नवीनच गोपाळ त्यांच्यात आला. खरे तर तो गोपाळ नव्हता, तो होता प्रलंबासूर नावाचा असुर होता. आणि तो खरं तर कृष्णाचा आणि या सगळ्या गोपाळांचा नाश करण्यासाठी म्हणजे त्यांना मारण्यासाठी आला होता. मात्र त्याने अगदी हुबेहूब गोपाळाचे रूप घेतले होते आणि अगदी तिथे येऊन अगदी काय म्हणतो आपण विनयाने तसं तो म्हणाला की अरे मला पण खेळायला घ्या ना तुमच्यात, मी खेळतो तुमच्या बरोबर. आता सर्वांना असे वाटले की हा कोणीतरी हा शेजारच्या गावचा असेल, हा गाई गुरांना चारायला आला असेल, म्हणून त्यांनी त्याला खेळायला पण घेतले. मात्र सर्वज्ञ श्रीकृष्णाने त्याला तत्काळ ओळखले आणि त्याचा वध करण्यासाठी त्यांनी त्याच्या मित्रत्वाला अगदी अनुमोदन दिले, म्हणजे त्याच्याशी मैत्रीच करून टाकली आणि त्याला खेळायला पण घेतले. आज नवीन खेळ खेळायचा होता, तर श्रीकृष्णाने सगळ्यांना सांगितले की आज मी तुम्हाला एक नवीन खेळ सांगतो. आता काय करायचं, आपले 2 गट करायचे, एक माझ्या बाजूचा, एक बलराम दादाच्या. दोन्ही गटात गोपाळांनी कुस्त्या खेळायच्या आणि हरलेल्यांनी जिंकणाऱ्यांना आपल्या खांद्यावर बसून त्या समोरच्या भांडीरक वृक्षापर्यंत वाहून न्यायचे. आता हे ऐकल्याबरोबर सगळ्यांना आनंद झाला. लगेच 2 गट तयार केले. कृष्णाने बलरामाला नवीन गोपाळ दाखवून नेत्रसंकेत केला होता. कुस्त्या सुरू झाल्या. श्रीदामा याने श्रीकृष्णाला कुस्तीत हरवले, त्याला खाली पाडले. म्हणून पराभव झाल्यामुळे त्यांनी कृष्णाला खांद्यावर घेतले व भांडीरक वृक्षापर्यंत वाहून नेले. आणि इकडे प्रलंबाने बलरामाला कुस्तीत हरवले आणि त्याने बलरामाला आपल्या खांद्यावर घेतले. आता प्रलंब बलरामाला खांद्यावर बसून नेत असतानाच त्याने आपले महाभयंकर रूप प्रगट केले, कारण त्याला बलरामाचा भार सहन होईना. म्हणून मूळ रूप प्रगट करून तो वृक्षाकडे जोराने धावू लागला. मेघासारखा रंग, पर्वतासारखे शरीर, नांगराच्या फाळासारख्या दाढा आणि उभे आणि अग्नीसारखे दिसणारे लाल भडक केस, मोठे मोठे डोळे आणि भयंकर रूप पाहून क्षणभर बलराम तर दचकला, परंतु काय व्हायच्या आत तो क्षणार्धात भानावर आला. बलरामाने त्याच्या डोक्यावर एकच मुष्टीप्रहार केला. अहो, तो शेषाचा मुष्टीप्रहार होता. जो संपूर्ण पृथ्वी आपल्या डोक्यावर वाहून घेत होता तो बलराम होता. त्याने त्याच्यावर मुष्टीप्रहार करताच क्षणात रक्त ओकत प्रलंबासूर धाडकन भूमीवर पडून गतप्राण झाला. आता हा भयंकर असुर बलरामाने मारलेला पाहून गोपाळ आश्चर्याने अगदी थकीत झाले आणि त्यांनी दादाची प्रशंसा केली. अगदी सगळ्यांनी त्याला मिठ्या मारल्या आणि खूप मोठा उत्सव सुद्धा म्हणजे आनंद तिथे त्यांनी व्यक्त केला.
आता हा प्रलंबासूर आकाश मार्गाने बलरामाला नेत होता. बलरामाने आपल्या मुष्टीप्रहाराने त्याला ठार केले. लक्षात घ्या, प्रलंबासूर हे वासनेचे रूप आहे. अंतःकरणात अनेक जन्मांच्या वासना, संकल्प तशाच असतात. त्यातील एखादी वासना वर येते आणि ती माणसाला कार्यप्रणव करते. वासना 3 प्रकारच्या असतात. एक असते तनुवासना. समांतर घटना घडली तर त्या उफाळून येतात. समांतर घटना म्हणजे मागे एखादी गोष्ट तशीच घडलेली असते आणि तीच तशी घटना परत घडणे. दुसरी आहे विच्छिन्न वासना. कुरुक्षेत्रात अर्जुन लढण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याच्या मनात सर्व कौरवांशी युद्ध करायचे, त्यांना ठार मारायचे आणि आपण विजय मिळवायचा असे होते. पण प्रत्यक्ष युद्धभूमीवरील ते सैन्य पाहून त्याच्या मनातील करुणा उफाळून आली. क्षणात त्या कौरवांच्या बद्दल त्याला आपलेपणा वाटू लागला आणि मग जी पहिली लढण्याची वासना होती तिला छेद दिला गेला. त्याला विच्छिन्न वासना असे म्हणतात. तिसरी आहे ती उदार वासना आहे. येथे मनात परमात्म्याचे अधिष्ठान असते आणि नामाचे साधनही सुरू असते. साधन चांगले सुरू असते. त्या साधनेचे अनुभव त्याला यायला लागतात. त्यावेळी मात्र त्या साधकाला आपण कोणीतरी विशेष आहोत असे वाटते आणि त्याच्या मनात सारखे असे येत असते की आपली साधना आता स्थिर झाली आहे आणि आपण आता जणू काही सद्गुरूच्याच बरोबरीचे झाले आहोत. मग तो सद्गुरूचे अनुकरण करू पाहतो. तो अनुसरण विसरून जातो. त्याचे अधःपतन व्हायला लागते. अशा वेळी सद्गुरू त्याला सावध करतात आणि त्याचे जे काही अधःपतन होत असते त्याच्यापासून वाचवतात. तर ती आहे ती उदार वासना आहे. अशा ह्या 3 प्रकारच्या वासना होत्या आणि हा जो प्रलंबासूर होता तो सुद्धा अशाच एका वासनेचेच प्रतीक म्हणून आपल्याला भागवतात पाहता येते. प्रलंबासुराप्रमाणेच व्योमासूर नावाचा एक राक्षस एक दिवस अचानकच वृंदावनात आला. वृंदावनात यमुनेच्या काठी नेहमीप्रमाणे विविध खेळ गोपाळ खेळत होते. त्यांचे खेळ पाहून तो गोपाळांजवळ गेला आणि त्यांना म्हणाला की मला पण तुमच्यात खेळायला घेता का? कारण तो अगदी गोपाळाचेच रूप धारण करून आला होता. मात्र त्यांनी हो वगैरे असे काही म्हणायच्या आतच त्यांनी कुणाला काही काळाच्या आत 2 गोपाळांना पकडले आणि तेथील एका गुहेत लपवून ठेवले. करता करता त्याने अनेक गोपाळांना पकडून गुहेत बंद करून ठेवले. गोपाळांची संख्या कमी झालेली पाहून कृष्ण विचारात पडला. एवढ्यात रूप बदलून आलेला व्योमासूर आपल्या मित्रांना पकडून नेत आहे असे त्याच्या लक्षात आले. त्यावेळी व्योमासुराने एका मोठ्या सरदारासारखे रूप घेतले होते आणि इतर गोपाळांना पकडून तो नेऊ लागला. मग काय, कृष्णाने त्याला पकडले, व्योमासुराला पकडले. तो त्याच्याशी युद्ध करू लागला. पण हा व्योमासूर अनेक प्रकारची रूपे घेऊ शकत होता. त्याप्रमाणे त्यांनी वेगवेगळी रूपे घेतली. तो कधी डोंगराचे रूप घेई तर कधी ढगांचे, कधी आणखी कशाचे, कधी बैलाचे. पण कृष्ण त्याच्यावर अगदी लक्ष ठेवून होता. त्याने त्याला घट्ट पकडून ठेवले होते. शेवटी कृष्णाने आपल्या सर्व शक्तीनिशी त्याला जमिनीवर आपटले आणि ठार केले. तो राक्षस गतप्राण झाला. तो राक्षस गतप्राण होताच गुहेत बंद करून ठेवलेले सर्व गोपाळ बाहेर आले आणि त्यांनी कृष्णाचा जय जयकार केला. कृष्णाने कंसाने पाठवलेल्या आणखी एका असुराला ठार केले होते. अगदी लहान वयातच कृष्णाचा हा पराक्रम पाहून गोकुळातील लोक सुद्धा आश्चर्यचकित होत होते. ते म्हणत होते की हा कोणी सामान्य मुलगा नाहीये हो, हा अगदी दैवी अवतार आहे. आता हा व्योमासूर जो होता तो खरंच कोण होता? तर त्याची पूर्वजन्मीची गोष्ट अशी आहे
ती स्वतः व्योमासुरानेच भगवंताला सांगितली. व्योमासुराला ठार करताच त्याला दिव्य शरीर प्राप्त झाले. तो भगवंताला नमस्कार करून म्हणाला, देवा, मी पूर्वजन्मी बृहस्पतीचा शिष्य वरतंतू नावाचा ब्राह्मणपुत्र होतो. एके दिवशी बृहस्पती शिकवत असताना मी त्यांच्या समोर पाय पसरून बसलो. ते पाहून बृहस्पतींना म्हणजे गुरूंना राग आला. ते म्हणाले, अरे, तू माझ्या समोर असा बैलासारखा बसला आहेस. तू माझा म्हणजे आपल्या गुरुचा अपमान केला आहेस. आता मी तुला शाप देतो की तू बैल हो. त्या शापाने मी वंग देशात बैल झालो. आणि तेथे काय झाले, तेथे असुरांच्या संगतीत सतत राहिल्याने माझी वृत्ती सुद्धा अगदी असुरांसारखीच झाली. पण आता आपल्या कृपा प्रसादाने, आपल्या स्पर्शाने मी शापातून मुक्त झालो. आपल्याकडे म्हणतात ना की दर्शने स्पर्शने दोष जाती, तसंच ह्या व्योमासुराचे झाले. असे म्हणून तो वरतंतू भगवंताला वारंवार नमस्कार करीत होता. इतक्यात स्वर्गलोकातून एक दिव्य विमान आले आणि त्यात बसून तो दिव्य लोकी निघून गेला.